महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे. वित्त विभागाने 2 जून 2025 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये म्हणजेच जी आर अनेक संवर्गाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली असून विशेषतः स्वीय सहाय्यक म्हणजेच पर्सनल असिस्टंट म्हणजेच पीए या सर्वांगासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या शासन निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी मोठ्या प्रमाणावर दूर होणार आहे. तसेच समान कामासाठी समान वेतन म्हणजेच पे पॅरिटी या तत्वाला प्रत्यक्षात न्याय मिळालेला आहे. तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता जाणून घेऊया वेतन श्रेणी सुधारणा का आवश्यक होती. वित्त विभागाच्या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार एकूण 104 संवर्गाच्या वेतन श्रेणी सुधारित करण्यात आल्या होत्या. यामध्ये लघुलेखक संवर्गातील खालील पदांचा समावेश होतो. त्यामध्ये निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निवड श्रेणी लघुलेखक आणि वरिष्ठ स्वीय सहाय्यक. मात्र स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए हा संवर्ग थेट लघुलेखक संवर्गात समाविष्ट नसल्यामुळे अनेक विभागांतील स्वीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना या सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळत नव्हता. परिणामी समान स्वरूपाचे काम असूनही वेतनात तफावत निर्माण झाली होती. आता जाणून घेऊया खुल्लर समितीची भूमिका काय. तर वेतनातील निवारण समिती जी होती ती वेतन त्रुटी या संदर्भात काम करत होती. 7व्या वेतन आयोगातील अशा वेतन विषयक त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने वेतन त्रुटी निवारण समिती 2024 म्हणजेच खुल्लर समितीची स्थापना केली. या समितीकडे पुढील महत्वाचे प्रस्ताव देखील आले होते. त्यात म्हणजे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कार्यरत स्वीय सहाय्यक, पोलीस महासंचालनालय म्हणजेच डीजीटी ऑफिस अंतर्गत कार्यरत असणारे स्वीय सहाय्यक. या दोन्ही ठिकाणी कार्यरत असलेले स्वीय सहाय्यक पदाचे कर्मचारी मंत्रालयीन निवड श्रेणी लघुलेखकांप्रमाणेच काम करत होते. मात्र त्यांना कमी वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू होती. 4था वेतन आयोग व वेतन सामान्यीकरणाचा आधार. वेतन सामान्यीकरणाच्या समितीच्या 4था वेतन आयोग अहवालातील परिच्छेद 3.29 व 3.21 नुसार स्पष्टपणे नमूद करण्यात आले की क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वीय सहाय्यक संवर्गाची पदे निर्माण केल्यास त्यांना मंत्रालयातील निवड श्रेणी लघुलेखकाची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. याच आधारे 4थ्या वेतन आयोगापासून 7व्या वेतन आयोगांपर्यंत स्वीय सहाय्यक संवर्गाला मंत्रालयीन निवड श्रेणी लघुलेखकाच्या समकक्ष वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली होती. आता जाणून घ्या वेतन श्रेणीतील नेमका बदल काय आहे. पूर्वी स्वीय सहाय्यक पदासाठी लागू असलेली वेतन श्रेणी जी आहे ती S16 म्हणजेच 44,900 ते 1,42,000 इतकी. तर आता सुधारित वेतन श्रेणी जी आहे ती S17 47,600 ते 1,51,100 इतकी. हा बदल प्रथम वित्त विभागाच्या दिनांक 13/2/2023 च्या शासन निर्णयान्वये निवड श्रेणी लघुलेखकांसाठी लागू करण्यात आला होता. यानंतर दिनांक 2/6/2025 च्या शासन निर्णयान्वये हा लाभ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि पोलीस महासंचालनालयातील स्वीय सहाय्यक पदांना त्या ठिकाणी देण्यात आला. आता पुढेच जाणून घ्या सर्व विभागांसाठी एक समान निर्णय का नेमका आवश्यक. तर स्वीय सहाय्यक हा संवर्ग केवळ 1-2 कार्यालयांपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हा संवर्ग अस्तित्वात आहे. जर एका कार्यालयातील स्वीय सहाय्यकांना सुधारित वेतन श्रेणी दिली आणि इतरांना दिली नाही तर पुन्हा वेतन विषयक असमानता निर्माण होणार होती. म्हणूनच खुल्लर समितीने स्पष्ट शिफारस केली की S17 47,600 ते 1,51,100 ही वेतन श्रेणी सर्व विभागातील स्वीय सहाय्यक पदांना त्या ठिकाणी लागू करावी. आता जाणून घेऊया शासन परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे काय. तर सदर शासन परिपत्रकानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 18/12/1995 च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील स्वीय सहाय्यक पदांना ही वेतन श्रेणी सुधारित वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू होईल. पूर्वीची S16 वेतन श्रेणी रद्द करून S17 वेतन श्रेणी लागू करण्यात येईल. वित्त विभागाच्या दिनांक 2/6/2025 च्या GR मधील सर्व तरतुदी जशास तशा त्या ठिकाणी लागू राहतील. तर GR नेमका कुठे उपलब्ध आहे. हा शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे आणि त्यांचा रेफरन्स ID देखील या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे.
या संकेतकांच्या आधारे तुम्ही थेट शासन निर्णय त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता। तर आताच पुढे जाणून घेऊया या निर्णयाचे फायदे म्हणजेच बेनिफिट्स नेमके काय आहे। हजारो स्वीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल, वेतनातील तफावत संपुष्टात येतील, समान काम समान वेतन या तत्वाला न्याय देखील मिळेल आणि सेवा ज्येष्ठतेनुसार भविष्यातील पेन्शन व इतर लाभ देखील त्यांचे वाढणार आहेत। कर्मचाऱ्यांचे मनोबल देखील त्या ठिकाणी वाढण्यास मदत होईल। आता आपण या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया। स्टेट एम्प्लॉईज न्यू पे स्केल हा संदर्भातील हा शासन निर्णय म्हणजे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दिलेले सकारात्मक उत्तर आहे। विशेषतः स्वीय सहाय्यक संवर्गासाठी हा निर्णय ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणार आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही स्वीय सहाय्यक पदावर कार्यरत असाल तर हा शासन निर्णय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शक्य तितक्या जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे या ठिकाणी गरजेचे आहे। तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा, पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत धन्यवाद।